पुढारीच्या ओपन फोरममध्ये अनिल परब यांनी मोठे आरोप केले। श्रेयवादासाठी कोस्टल रोडचं लोकार्पण लांबवल्याचा आरोप त्यांनी केलाय। पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करायचं असल्यानं लोकार्पण लांबणीवर आहे असं समोर येत आहे। जणू काय त्या वाहतूक कोंडीची राजधानी झाली आहे। कोस्टल रोडचा पहिला टप्पा तयार आहे, वाट पाहतोय, अरे खुला करा मला, असे अनेक प्रकल्प आहेत। हे जे चाललेलं आहे हे नेमकं राजकीय श्रेयवादातून आहे की आणखी काहीतरी मुंबईच्या विकासाच्या मार्गातील झारीतील शुक्राचार्यांचं मिस प्लॅनिंग आहे, त्यांना मिस मॅनेजमेंट आहे असं तुम्हाला वाटतं? हे सगळेच विषय याच्यामध्ये आहेत। याच्यामध्ये श्रेयवादाचा प्रश्न आहे। आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोड हा शिवसेनेचा किंबहुना उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता। त्याची सुरुवात आमच्याकडनं झाली। आता त्यांनी पहिला टप्पा पूर्ण केला आहे, परंतु या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यायची ते वाट बघतायत, कारण महाराष्ट्र हा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाला फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मोदी साहेब येतील, घोषणा करतील आणि असे वारंवार मोदी साहेबांना मुंबईत आणून किंवा महाराष्ट्रात आणून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या घोषणा होतील, मोठे मोठे प्रकल्प जाहीर केले जातील, मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामुळे आजही तयार असलेल्या रोडचं उद्घाटन होत नाही आहे। पण मला एक खात्री आहे की हा ड्रीम प्रोजेक्ट जो कोस्टल रोडचा आहे तो जर पूर्ण झाला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या कोस्टल रोडमुळे मुंबईची एक बाजूची वाहतूक किमान सुरळीत होईल असा मला विश्वास आहे।